आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजाबी ढोल आणि बँजो पार्टी। प्रोप्रायटर गायकवाड बंधू विटा। सिंहसेना प्रमुख यांची जोरदार टीका प्रस्थापितांवर। सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील सिंहसेना संघटनेचे प्रमुख शिवसाहेब शिंदे यांनी वैभव पाटील व सुहास बाबर यांना तालुक्यामध्ये होत असलेल्या अवैधरित्या धंदेबाबत खडे बोल बोलून विचारले व विट्यातील पोलीस प्रशासनांनाही चांगलेच धरले धारेवर। हल्ली विटे शहरामध्ये अंमली पदार्थांचे तस्करीचे प्रमाण वाढले असून शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आहे। तर लोकप्रतिनिधी व पोलीस प्रशासनाने याचे गांभीर्य न घेतल्यास व अवैधरित्या चालू असलेल्या अंमली पदार्थांचा व्यवसाय असो किंवा वेश्या व्यवसाय असो तात्काळ थांबवण्यात न आल्यास येत्या 22 तारखेला विटा पोलीस स्टेशनवरती सिंहसेनेच्या वतीने घेराव करण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या वतीने शिवसाहेब शिंदे यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे। खानापूर तालुका प्रतिनिधी अनिल लोखंडे। आज विटासारख्या शहरात जर कितीतरी किलोनं गांजा सापडतो आणि आज तर ते मेफेंटामाइन सल्फाइड सारखे इंजेक्शन घेतल्यानंतर मुलं 6 ते 7-8 तास धुंदीत असतात आणि त्या धुंदीत ते काही करू शकतात। अत्याचार करू शकतात, बलात्कार करू शकतात, एखाद्याचा मर्डर करू शकतात, स्वतःला काहीतरी आघात करून घेऊ शकतात आणि हे सगळं घडतंय कुठं तर आमच्या विट्यात। बघा विट्यात मी सांगेन वैभव दादा आहेत, सुहासबाई आहेत, पडळकर आहेत, तुम्ही सगळे एवढे प्रस्थापित लोक असताना त्या गोष्टी तुमच्या नाकासमोरून घडतातच कशा। आता निवडणुकीच्या तोंडावर बरेच निधी आले, मी तर सुहासबाई यांना म्हणेन भैया तुम्ही निधी आणला, तुम्ही रस्ते गुळगुळीत करता, तुम्ही बस स्टँड गुळगुळीत करता, पण त्यावरून चालणारी जी माझी तरुण पिढी आहे त्याचं काय? आज या अवैध धंद्यामध्ये जे मुली ओढले जातात, तरुण पिढी जी ओढली जाते, आज विचार केला तर साहेबांनी सांगितलं 5 ठिकाणी सर्रास वेश्या व्यवसाय चालू आहे आणि ह्या वेश्या व्यवसायात आज आमची 17-18 वर्षाची मुलं ओढली जातात। ही मुलं काय करतात? घरी जाऊन आयांची बापांची कुठे दागिनी चोरी कर, कुठे पैसे चोरी कर, त्यासाठी मर्डर कर, त्यासाठी दरोडे घाल, यासारखे प्रकार का वाढायला लागले? तर ह्या अवैध धंद्यामुळे। आणि ह्या अवैध धंदे चालतात का हो? जर कुठे पीक पडली तर जर पोलीस प्रशासनाला कळत असेल तर मग हे धंदे का कळत नाही? हे कुणाच्या बरखास्ताने चालतं? जसं साहेब म्हटले की जर तुमची वरती हप्ते घेण्यापुरती मर्यादित असेल तर सिंहसेना ते कधीही जाणार नाही, त्यासाठी सिंहसेनेकडून त्याची तीव्र दखल घेतली जाईल। नमस्कार। आज सिंहसेनेच्या मुख्य कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं, आपल्या विटा शहरामध्ये आणि आपल्या तालुक्यामध्ये अवैध धंद्यांचे किंवा अंमली पदार्थाचे एवढ्या मोठ्या प्रमाणात उद्योग चालू आहेत किंवा विक्री चालू आहे की ह्या सगळ्यांच्याकडे पोलीस प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही। गेले 4 ते 5 महिने झाले प्रत्येक नागरिकांच्यातून आम्हाला फोन येतात की बाबा अशा पद्धतीनं विटा शहरामध्ये इंजेक्शनचे नवीन एक नशा चालू झाले, टॅबलेटच्या गोळ्या मिळायला लागलेत, विट्यामध्ये गुटखा आहे, गांजा ज्या पद्धतीनं आपण शेजारच्या माणसाला तंबाखू मागावी त्या पद्धतीने विटा शहरामध्ये गांजा मिळायला लागला। हे असताना आता मला गेल्या 1.5 आठवड्यात कानावरती विषय येतो की पुन्हा एकदा विटा शहरामध्ये वेश्या व्यवसाय चालू झाला। एवढे सगळ्या जर गोष्टी किंवा एवढे सगळे अवैध धंदे किंवा एवढे सगळे जर अंमली पदार्थ हे विटा शहरामध्ये जर होत असतील तर विटा शहरामधले किंवा आमच्या तालुक्यामधलं पोलीस प्रशासन करतंय काय? हा विटेकरांचा त्यांना प्रश्न आहे। आज विट्यामध्ये व आपल्या तालुक्यामध्ये एवढ्या भयंकर पद्धतीने या सगळ्या गोष्टींची विक्री चालू झाली की आमचे विटा पोलीस प्रशासन करतंय काय? का विटा पोलीस प्रशासन फक्त हप्ता गोळा करण्यात मग्न आहे? त्यांनी ती नोकरी फक्त हप्ता गोळा करण्यासाठी विटा शहरात करायला लागलीत का? कुठलाही नागरिक आपल्या तालुक्यातल्या अधिकाऱ्यांच्या वरती किंवा पोलीस प्रशासनावरती विश्वास ठेवून असतो। आज जर हे सगळे धंदे जर होत असतील आणि पोलीस प्रशासनाचं जर लक्ष नसेल आणि ती लोक जर हप्ता, मी सरळ सांगतोय, हप्ता गोळा करण्यात जर मग्न असतील
तर या नागरिकांची सुरक्षा कोण करणार आणि कोणाच्या हातामध्ये? आणि मला सांगायचं आहे की ह्या विटा शहरामध्ये अनेक मंडळी बाहेर येऊन इथे राहिलेले आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत, अधिकारी आहेत, वेगवेगळ्या वर्गात काम करणारे, शासकीय वर्गात काम करणारे, शिक्षण वर्गात काम करणारे लोक आहेत. आज हे विटा सुसंस्कृत आणि सुशिक्षित विटा आहे आणि ह्यामध्ये जर असले विटा शहरामध्ये जर हे चाललं असेल तर माझा त्या पोलीस प्रशासनाला प्रश्न आहे की बाबा तुम्ही करताय काय? तुमच्यावरती विश्वास या नागरिकांनी ठेवायचा का? आणि जर ठेवायचा नसेल तर तुम्ही तसं सांगा, नागरिक आपल्या पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावायला तयार आहेत. आज तुमचंही कुटुंब जे जे अधिकारी प्रशासनामध्ये असतील, इतर प्रशासनामध्ये असतील, त्यांचंही कुटुंब या विटा शहरामध्ये राहतंय. त्यांची ही मुलं या विटा शहरामध्ये शिक्षण घेतात. त्यांनी विसरू नये की मुलं हे इथे राहत आहेत आणि तुम्ही जर फक्त हप्ता घेण्यापुरता जर पोलीस प्रशासनाचा वापर करत असाल तर सिंह सेना कधीही खपवून घेणार नाही. आणि त्यातून मला या तालुक्यातील या विटा शहरातील दोन्ही नेत्यांना प्रश्न करायचा आहे. वैभव पाटील हे विट्याचे नगराध्यक्ष राहिले. तुम्ही हे विटा शहर या देशामध्ये स्वच्छतामध्ये प्रथम क्रमांकावरती आलेला आहे. तुम्ही नागरिकांना किंवा त्या लोकांना मत घेण्यापुरतच पकडताय का? त्या नागरिकांची जबाबदारी तुमची नाही का? आज या विटा शहरामध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर अवैध धंदे होत असतील तर आमच्या तालुक्यातले नेते मंडळी करतायत काय? या दोन्ही नेत्यांना माझा प्रश्न आहे आणि माझा प्रश्न सुहास बाबरांना देखील आहे. तुम्ही या जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिलाय. आज या तालुक्याने तुम्हाला मतदान केले. आज जर तुम्ही ज्या गावामध्ये राहताय त्या गावामध्ये जर असे उद्योग चालू असतील तर आमचे दोन्ही नेते करतात काय? मतदानापुरते तुम्ही नागरिकांना पकडताय का? त्यांची जबाबदारी नाही का तुमच्यावरती? मला हा प्रश्न करायचा ते नाही. आणि मला पोलीस प्रशासनाला सांगायचं आहे, आज तारीख 14, जर या 8 दिवसाच्या आत या सगळ्या लोकांच्या वरती कारवाई झाली नाही तर मी 22 तारखेला पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिया घालून बसणार आणि या सगळ्या लोकांच्या वरती मला कारवाई होणे अपेक्षित आहे. जर या लोकांच्या वरती कारवाई जर झाली नाही, या लोकांची चौकशी करून सोडण्यात आलं तर सिंहसेना कदापि गप्प बसणार नाही. आणि या दोन्ही नेत्यांनाही पुन्हा मला सांगायचं आहे की या प्रकरणाकडे लक्ष घाला. विटा शहर बर्बाद होत चाललंय नशामध्ये. आज आमचे एवढे पत्रकार बातम्या लावते त्याच्यावरती काही नाही. 10 दिवसापूर्वी एका चॅनेलला बातमी लागल्या या सगळ्या गोष्टीवर, काही आवाज नाही, कुठे कारवाई नाही. चाललंय काय नक्की? आणि विटा शहरामध्ये तासगाव रोडला एका ठिकाणी वेश्या व्यवसाय चालू आहे, कराड रोडला 2 ठिकाणी वेश्या व्यवसाय चालू आहे आणि मायनी रोडला 2 ठिकाणी वेश्या व्यवसाय चालू आहे. या जर लॉज वरती हे जे कोण वेश्या व्यवसाय चालवतात त्यांच्यावरती जर कारवाई झाली नाही तर मी माझ्या पद्धतीनं रस्त्यावरती उतरेन, एवढं मला प्रशासनाला सांगायचं आहे. आणि एवढं सांगतो की 8 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही या सर्व लोकांच्या वरती खटले दाखल केले पाहिजेत. मग तो गुटखा विक्रेता असो, गांजा विक्रेता असो किंवा वेश्या व्यवसाय करणारा असो किंवा अन्य ते इंजेक्शन पुरवणार असो किंवा गोळ्या पुरवणार असो, जो जो यामध्ये असेल त्या लोकांच्या वरती कारवाई केलेली दिसली पाहिजे. नाहीतर मी 22 तारखेला सकाळी विटा पोलीस स्टेशनच्या गेट वरती माझी सगळी माणसं घेऊन मी बसणार आहे. एवढाच मी आपल्या सगळ्यांना इशारा देतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.